स्वाभिमानी टीव्ही चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळ्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जल यात्रेचे धनगर समाज बांधवांसह गोपाल टी ग्रुपतर्फे करण्यात आले स्वागत। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जल यात्रेचे धुळ्यात उत्साहात स्वागत करण्यात आले। धनगर समाज बांधवांसह गोपाल टी ग्रुपच्या वतीने जल यात्रेचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून अभिवादन करण्यात आले। दरम्यान यावेळी यात्रेतील सहभागींचे फुलहार घालून स्वागत करण्यात आले। ढोल ताशाच्या गजरात व घोषणाबाजी करत वातावरण उत्साहपूर्ण झाले होते। उपस्थितांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक व धार्मिक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी गोपाल टी ग्रुपचे निलेश मासुळे, गोपाल माने, पंडितराव मदने, विठ्ठलराव महानोर, रमेश शेळके, छोटूभाऊ कोळेकर, रमेशभाऊ पारके, संतोष मासुळे, बापू शिंदे यांच्यासह धनगर समाजाचे समाज बांधव पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज धुळे शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची गोदा ते नर्मदा जल यात्रा या ठिकाणी संपन्न आलेली होती। ही यात्रा काढण्याचं मूळ कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीमध्ये ठिकठिकाणी गावोगावी प्रत्येक तोंडीपासून जिल्ह्या महाराष्ट्रापासून तरी भारताच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत रस्त्याने जाणाऱ्या लोकांना सावली मिळावी, पाण्याची सोय व्हावी, जनावरांना पाणी मिळावं म्हणून अनेक ठिकाणी बाय विहिरी हे केल्या। नर्मदा काठी त्यांची समाधी आहे। तर महाराष्ट्र सरकारने यावेळेस ठरवलेलं होतं की अहिल्यादेवींची 300वी पुण्यतिथी आहे, तर त्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये इव्हन भारतामध्ये अहिल्यादेवींचा नाव व्हावं, अहिल्यादेवींच्या कार्याची पावती जागोजागी मिळावी, त्यांची ऊर्जा त्यांची प्रसिद्धी व्हावी या म्हणून त्यांनी या निमित्ताने जलयात्रा या निमित्ताने 2 ठिकाणाहून यात्रा काढल्या। एक त्र्यंबकेश्वर येथून नगर जिल्ह्यातनं शिर्डीपर्यंत आणि दुसरी तोंडीपासून शिर्डीपर्यंत अशा एक ठिकाणी ती यात्रा एका ठिकाणी त्यांचा संगम झाला आणि तिथून ते औरंगाबाद मार्गे कृष्णेश्वरवरून चाळीसगाव मार्गे धुळ्याला ते या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी धुळे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी या यात्रेचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करण्यात आलं।